किती दिवस म्हणतात चालले जा, जशी माझी काही किंमतच नाही आहे घरामध्ये, काहीच किंमत नाही उरली आहे. तरी पण आपण म्हणतो का करा काय, आपला नवरा आहे. पण नवरा तर काही आपला आहे नाही आणि काही नाही. मला तर कधी कधी असं वाटतं सोडून निघून जा, पण आपल्या लेकराकडे पाहावं लागते. आणि किती तोंडवर करून म्हणत निघून जाय, चालली जा, डबल यायचं नाही. एवढं करून काही किंमत नाही आहे, काहीच किंमत नाही करत माझी वाली ते. आणि शेवटी म्हणते ना, नवरा हा उशी घालचा साप आहे. खरंच आहे, मलाही आता जाणून राहिलं. कधीच माझी किंमत नाही केली त्यांनी. मेघना, माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण ग. ये मेघना. आले वाटते ऑफिस मधून, आता सुरू झालं माझ्या नावाचा गजर. आणि तसं तर मी तर काही कामाचीच नाहीये. मला तर भल्ले म्हणत होते निघून जाईन, चालली जाईन, डबल येऊ नको. आता काय आवाज द्यायला, आपल्या मायला आवाज द्या. आणि मी आता झोपून राहतो. झोपून राह. झोपलीच आहे वाटते मेघना. मेघना उठणं बरं नाही का तुले? सारच बरं आहे मला. आता काय करावं लागते तुम्हाला? मला बरं असो का नसो, नाहीतरी मला चालली जा म्हटलं होतं ना. आता तुम्हाला काय करावं लागतं? मी झोपली असो की काही असो, तुमच्या आईला मागा ना चहा वगैरे. अधिकही जायचं वाटते बराक. मी ऑफिसून आलो आणि पाणी पिलो आणि तुला काही गरज नाही राहिली माझी, है ना? तर तुम्हालाच माझी गरज नाही राहिली तर मलाच कशाला राहील? इतकी माणसं आहे म्हटलं लोकांच्या बायांचे, पण ते असे नाही म्हणत का निघून जा असं तसं, ते पण साध्या बापल्याच्या पुढ्यासाठी. आणि तुम्ही तर मला भलतेच दिसून राहिले. नुसतं मला काही झालं का निघून जा. कोणी भेटलं असेल ना मग तिकडे, म्हणून म्हणत असेल तुम्ही मला. ए तोंडाला लगाम लाव म्हटलं तुझ्या. काही बोलते, मनात आली तसं कोणी भेटलं नसन तसं. मी का तुला तशातला दिसून राहिलेला आहे का? कोणी जर भेटलं असतं आतापर्यंत कशाला ठेवलं असतं तुला इथं? येऊन दिलं असतं ना. जे तुमची इच्छा वाटते शोधाची. पडलं नाही त्यासोबत बोलण्यात. तू जास्त जास्त बोलतो, गो गो बोलून राहिली. चाललो मी, आणि आता येतही नाही मी, बाहेर चाललो. मन नाही काही नाही एकदम. म्हटलं कधी असं आपल्या बायकोला प्रेमानं म्हणत नाही, रागवली तर कधीच प्रयत्न करत नाही. जेव्हा पाहिला तेव्हा मीच समजून घेते आणि नेहमी नेहमी मीच समजून घ्यायचं. आता तुम्ही बोलणारच नाही, जाऊ दे ना तिकडे. आईची बिन घरात आलं का कटकट कटकट कटकट. आता तर माझी तयारी झाली. आता मुलांना म्हणते की जाते मी, आणि 15 दिवस राहा म्हणते तुम्ही. त्यांनाही सोबत नेलं असतं, पण कसं आता त्यांची शाळा वगैरे आहे. अरे 15 दिवस शाळा बुडेल ना त्यांची. आहे त्यांची आजी, करते त्यांची आजी. तरी तिचे त्यांचे बाबा म्हणते ना की आहे माझी आई, नेहमी नेहमी म्हणतात ना. आणि तू निघून चालली जा. आता मी जातेच ना, मग पहा मला कसं करावं लागते. तर पण लेकरांसाठी म्हणते, पण ह्या माणसांना एकदा हिंगा दाखवाच लागेल, त्याच्याशिवाय हा माणूस सुधारणार नाही आणि यांचं बोलणंच नाही सुधारणार आहे. म्हणून मी आता 15 दिवस मुलांना टाकून जाते. माझं तर काही हृदय होतच नाही जायला, पण आता जावंच लागते. काय कधी कधी घ्यावं लागतं स्टँड. आई मी गावाला जात आहे. काहून नसून बाई एखादं मला चालली, काही सांगितलं नाही त्या. काय काम पडलं आता एकदम. माझ्या आईची तब्येत बरोबर नाही आहे, तर मला अर्जंट जावं लागते ना, मी चालली. आई आपण गावाला जाणार. आई मी येते. अहो बाई यायची तर काही तयारी करून नाही दिली. तू याच केली एकटीच तयारी, झोराही घेतला. यायची ना तयारी करून. अहो आई यायची शाळा नाही पडत काय? अधिक आईची तब्येत किती दिवस बरोबर आहे, कितीक नाही दिवस लागते कितीक नाही. म्हणून मी काही यांना घेऊन जात नाही. तुम्ही यांना पहा जा. नेली असते मी यांना, यांची पेपर लागते ना. हो मेघना, मग माझ्या इकडून तर काही उठणं बस नाही होत नाही. आणि स्वयंपाक कोण करण यांच्यासाठी? आई यांची बाबा आहे ना, करते ना, करतो म्हणते ना, नेहमी सांगते ना मला करतो म्हणून. तर करेल ना ती आता. आई मी येतो ना, मला टाकून चालली तू. आई येतो ना, तू गेल्यावर आम्हाला करमत नाही ना. मग देते ना मॅडम, तू मॅडमशी बोल ना, मॅडम देते ना सुट्टी. नाही ना बाळा, जिद नको करू ना तू. मी लगेच लवकरच येते. आजीची तब्येत बरोबर झाली का. आई जातो मग मी. बसून बाई कधी जातो नाही म्हणाचं, येतो मन. म्हणते ना नेहमी नेहमी निघून जाय. आता खाली यायला लागते, आता जास्त लागते ना. बाई आपल्या बाबूकडे लक्ष द्यायचो, कुठे इकडे तिकडे फिरू देऊ नको. आणि अभ्यास करत जा दोघे. अहो तुला नेऊन देत असते ना, तो त्याला नाही सांगितलं का त्या? आणि तो कधी नेऊन देते तुला? तू म्हटलं कोण नाही त्याला नेऊन द्या म्हणून? जातो. मेघना कुठे चालली? तू तर कधी एकटी जात नसते, नेहमी गाडीवरच आणून देते. तुझ्या घरचे नाश्तेही दिसत नाहीये. का बरं एकटीच निघाली आज? अहो ताई लेकरांची परीक्षा आहे, मग म्हटलं त्यांचा अभ्यास आहे. आणि त्यांना न्यायला परवडते का? 2-3 दिवसात येऊन जाईन मी आईची बेत दुरुस्त झाल्यावर. गाडीचा 11:30चा टाइम आहे ना. तो गेला का? आता झाली बाई, मला काही माहित नाही. गेला असेल टाइम. माणसं वेगळी मूवी आहे, त्यांना माहित असेल. आपण कशाला त्यांना विचारायला जातो ताई? माझ्या मनातलं कोणाला सांगायचं? कोणाला सांगून काही फायदा आहे का? मी माझ्या नवऱ्याला जागेवर आणण्यासाठी सगळं केलं. यांना काय माहीत. सांगावं लागतं आता. मनातून खरं खोटं बोलायचं नसलं तरी बोलावं लागतं.
कुणाला काही सांगून काही कोणी काही कमी करतं का? उलट त्याचं मजाक उडवतं सर्वजण. मग काय आता, मग गावली चालली आईची तब्येत नाही असं सांगावं लागून राहिलं सगळ्यांना. अगं मेघना कशाचा विचार करते? काही नाही, मुलं शाळेत गेली असेल बा, याचा विचार करू राहिली मी. ओ काका, 11:30चा टाइम गेला का हो काका गाडीचा? नाही भाई, आज थोडा वेळच झाला. येईन गाडी येईन. वाट पहा तुम्ही, लेट झाली गाडी.